नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो. निरीक्षक पदासाठी धर्मादाय आयुक्ताची जी भरती आहे त्यामध्ये निरीक्षक पदासाठी जो स्पेसिफिकली रिझनिंगचा जो सिलेबस आहे ना, तर याविषयी मी बरेचसे यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि खूप माहिती जी आहे ना तर ती हेर अँड देअर आहे. म्हणजे सत्यता त्यामध्ये नाही आहे. अगदी बाकीचे शिक्षक लोक सांगतात की तलाठी भरतीसाठी तुमचं जे रिझनिंग आहे ते करा. बाकीचे जर काही म्हणतात की डायरेक्ट MPSC लेवलचं करा. तर शास्त्रोक्त पद्धतीने आता ह्याच्या धर्मादायची जी परीक्षा आहे निरीक्षक पदासाठी जे रिझनिंगचे जे 12 टॉपिक विचारलेले आहेत ना ते तलाठी संदर्भातले देखील नाही आहे. म्हणजे तलाठी लेवलचे तर बिलकुलच नाही आहे आणि MPSCचेही नाही आहे. मग आता हा प्रश्न आहे की हा सिलेबस नेमका आलाय कुठून? या अगोदर तर नव्हता. बघा, जसं महाराष्ट्रामध्ये धर्मादाय आयुक्त आहे तसं गुजरात, राजस्थान, बाकीच्या इतर राज्यामध्ये देखील संस्था ॲक्ट जे आहे तर त्या संदर्भात एक डिपार्टमेंट म्हणजे धर्मादाय आहे. मग तिथल्या जे पेपर आहेत तर ते SSC जे आहे तर ते पेपर कंडक्ट करतं ना. आता SSCचा जर मागचा जर सिलेबस तुम्ही पाहिला तर SSCच्या सिलेबसमधून जसाच्या तसा हा आपला धर्मादायसाठी रिझनिंगचा सिलेबस आहे तर तो घेतलेला आहे. माझ्या पाठीमागे ही SSCची वेबसाईट आहे. मी तुम्हाला अगदी प्रूफ सहित दाखवणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण कधीही विदाऊट प्रूफ बोलत नाही. मी तुम्हाला दाखवतो की हा सिलेबस जो आहे तर तो SSC मधून आलेला आहे आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षा आपले जे रिझनिंगचे सर आहेत संभाजी सर हे आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतील. संभाजी सर. धन्यवाद सर. बघा मित्रांनो, जे आपण धर्मादायची जी तयारी करतोय आणि सरांनी जे आता सांगितलंय बऱ्यापैकी की खूप साऱ्या क्लासवाल्यांनी खूप साऱ्या तथाकथित क्लासवाल्यांनी अशी माहिती दिली की तलाठीचा सिलेबस करा किंवा MPSCचंच करा. परंतु आज तुमच्यासाठी आम्ही हे जे मागे जे दिसते ना वेबसाईट, हा सिलेबस आलाय कुठून विथ प्रूफ तुम्हाला दाखवतोय की आतापर्यंत हा सिलेबस TCSने महाराष्ट्रामध्ये उतरवलेला नव्हता कुठल्याच एक्झामसाठी आणि जाहिरातीमध्ये TCSने हा सिलेबस दिलाय. तर तो कसा दिलाय, कुठून दिलाय याचं विथ प्रूफ तुम्हाला दाखवतोय. ओके, चला बघा, ही जी साईट आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन. स्टाफ सिलेक्शन कमिशन काय करतं, CGL किंवा GD हे जे एक्झाम कंडक्ट करतं याच्या रिझनिंगमध्ये काय सिलेबस असतो तो ऑलरेडी साईटवर दिलेला असतो. तर ते आपल्याला बघायचं. बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन वेबसाईट आहे आणि हे कॅन्डिडेट्स कॉर्नर, यामध्ये सिलेबस हे तुम्ही स्वतःही तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती ओपन करून स्वतःही बघू शकता. ओके, हे बघा, हा CGLचा सिलेबस. CGL सिलेबस ओपन झालाय. ओके, आता इथं जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग आहे हे इथं. ओके, हे बघा, हा आहे रिझनिंगचा सिलेबस. तर यामधले कुठले पॉईंट विचारलेत आणि त्यामध्ये आणखी काय ऍड केलंय तर ते सुद्धा दाखवणार मी तुम्हाला की लेटेस्ट GD मध्ये काय दिलंय ते. ओके, चलो बघा, रिझनिंग, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग यामध्ये नॉन व्हर्बल टाईप सिलेबस. बघा, सिलेबस आपण या अगोदर डिकोड केलेला आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट समोर ठेवा आणि यामधले कुठले पॉईंट मॅच होत आहे ते बघा. सेकंड बघा, एनॉलॉजी, सिमिलॅरिटी अँड डिफरन्स, स्पेशियल व्हिज्युअलायझेशन, स्पेशियल ओरिएंटेशन आणि हे व्हिज्युअल मेमरी जे येतं ना ते यामध्येच येतं व्हिज्युअलायझेशनमध्ये. नंतर डिस्क्रिमिनेशन आहे, रिलेशनशिप कन्सेप्ट नाही आहे यामध्ये. ओके, अरिथमॅटिकल रिझनिंग, फिगरल क्लासिफिकेशन. सेकंड आहे लास्ट, अरिथमॅटिक नंबर सिरीज, नॉन व्हर्बल सिरीज, कोडिंग डिकोडिंग. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, इथे किती दिले? 10 पॉईंट. आणि आपलं जे धर्मादायचा जो सिलेबस आहे त्यामध्ये 12 पॉईंट मध्ये दिले ते बघा. हा सिलेबस, ही जी इमेज दिसते तुम्हाला, बघा, हे आहे पाठशाला रेल्वे एक्झाम नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्या सरांनी स्टाफ सिलेक्शनचं GDचा जो पेपर होतो त्यामध्ये सिलेबस काय आहे तो त्याने डिकोड केलेला आहे. ओके, तो ॲज इट इज सिलेबस आपल्याला धर्मादायला विचारलेला आहे. बघा, फर्स्ट इसको झूम करायला. ओके, बघा, फर्स्ट आहे रिझनिंग एनॉलॉजी.
जे आपण दिलंय याच्यामध्ये चेंजेस फक्त काय आहे, हा जो 9 नंबरचा पॉईंट आहे रिलेशनशिप कन्सेप्ट ब्लड रिलेशन, हा यामध्ये ऍड नाहीये. बाकीचे तुमचे हे 13 पॉईंट आहे ना, यापैकी हा एक मायनस, टोटल ॲज इट इज 12 पॉईंट आहे. ओके, डोक्यातून हे काढून टाका की तलाठीच करायचं आहे, तलाठीला जे रिजनिंग विचारलं तेच विचारलं जाईल, तर तसं काही नाही आहे. TCSने यावेळेस गुगली टाकलेली आहे, बरेच विद्यार्थी जुना पॅटर्न फॉलो करताय, तर तसं करू नका. छोट्याशा चुकामुळे तुमचा निकाल जाईल, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्यासाठी तुम्हाला विथ प्रूफ हे सोल्युशन हे दाखवतोय मी, कशासाठी की तुमच्या डोक्यातला भ्रम निघून जाईल, जे तथाकथित क्लासवाल्यांनी तुम्हाला सांगितले आतापर्यंत की एवढंच करा तेवढंच करा. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. चलो सर. ओके, तर याच पद्धतीचा आपण बारीक अभ्यास करून आपण काय केलेलं आहे की धर्मादायची मला वाटतं आपली एक बॅच पण आहे, थोडंसं लगे आत प्रमोशन पण करून घेऊ. कारण मला असं वाटतं की जर समजा परीक्षा आल्या असेल म्हणजे किंवा पेपर आला असेल तर त्यावेळेस आपण त्याचं प्रमोशन करायला पाहिजे. उगाचच नुसतं नोटिफिकेशन आलं आणि मग लगेच प्रमोशन करताय तर असं असायला नको. म्हणून आपली ही बॅच आहे, संकल्प बॅच आहे. अगदी स्पेसिफिकली जो अभ्यासक्रम आहे त्यालाच धरून आपली ही बॅच आहे. जर तुम्ही क्वालिटी एज्युकेशनसाठी जर तुम्ही सध्या शोधत असाल तर एक चांगला पर्याय म्हणून तुम्ही ई-स्वयं अकॅडमीचा आपलं हा जो कोर्स आहे धर्मादायसाठी, हा तुम्ही नक्कीच एक कन्सिडर करू शकता. यासाठी ॲप्लिकेशन आपलं म्हणजे याची लिंक मी तुम्हाला देतोय. ठीक आहे, SSCची लिंक देतोय. अगोदर त्या सरांचा व्हिडिओ होता तर त्यांनी डिकोड केलेला आहे, ती देखील लिंक तुम्हाला देतो. सोबत जी PDF आहे ती तर मिळणारच आहे आणि ॲप्लिकेशनची लिंक मिळणार आहे. तिथे जाऊन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, डेमो बघा आणि लगेचच आपला अभ्यासाचा श्रीगणेशा करा. आतापर्यंत एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी, प्रतिक्रिया असतील नोंदवू शकता. पुन्हा भेटूया. राम राम.